जय शिवराय एव्हरीवन। तर आम्ही निघालो आहे टूरला। खूप दिवसांनी ट्रिप काढली आहे, 1 वर्ष झाले आम्ही बाहेर गेलोच नाही कुठे। तर म्हटलं चला आता देवदर्शनाची सुरुवात करूया। तर तिथे तुम्हाला पहिलं तर मी सांगणार नाहीच कुठे कुठे जाणार आहोत, म्हणून मी गेल्यानंतरच तिथे गेल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे। तर ते ठिकाण आम्ही कुठे जाणार आहे, तर चला तर मग भेटूया तिथेच। चला तर मग आली आहे आमची गाडी, बघा सर्व बसले आहे आतमध्ये। तर आम्ही पण निघत आहोत नेहमीप्रमाणे। मेघाताईच्या घराजवळच गाडी आली आहे, कारण सर्वांचे घर जवळ आहे असल्यामुळे सर्व इथेच येत आहे। चला आम्ही निघालो आहे देवदर्शनाला, बसलो आहे गाडीमध्ये नेहमीप्रमाणे, मागच्या सीटवर चौकी पण, आणि कारण आम्ही एका जागेवर बसणाऱ्या पैकी नाही आहोत। हा चला सगळ्यांची ओळख करून देतो। माझ्या मैत्रिणीचे भरपूर दिवस झाले आता आम्ही ट्रिप काढली नव्हती, आज खूप दिवसांनी 1 वर्षाने आम्ही ट्रिप काढली आहे। तर पहिली देवदर्शन। चला ह्या सोळंके बाई आणि ह्या अटरकर बाई अध्यक्ष, त्या आहे बोबडे। म्हणणं 2 शब्दात काम होते नाही, जे सरनेम आहे तेच म्हणा। हो ना, मी लावला ना फोन। हे आहे वैष्णवताई, गाडी आली ना इथे, आणि माधुरी। ओळख करून देतो कारण यांना गैरसमज होत आहे। बाई ह्या आहे सोळंकीताई, रुक्माबाई आल्या, आणि ह्या आहे वर्षाताई आणि बोबडेताई, ठाकरेताई। यांनी आम्हाला साड्या दिल्या आहे माझ्या बर्थडे मध्ये। त्या सर्वांनी ट्राय केल्या आहेत आणि त्यांच्या थ्रू आम्ही देवदर्शनाला निघत आहोत। काय संगीताताई, ओय हिरोईन शिवानी, रहाटेताई, आणि ह्या आहे बिट्टू। या आमच्या मोठ्या ताई, आज तब्येत बरोबर नसल्यामुळे त्या शांत शांत आहे, कारण 2-3 दिवस झाले खूप त्यांचे टूर चालू आहे। हे आमची गाडी। अजून आमच्या जया मॅडम यायच्या आहेत। कसं वाटत आहे एवढ्या दिवसांनी टूर काढला तर? खूप छान। जया मॅडमची वाट पाहत होतो आम्ही। हे मी जया रायपुरे, जया अडसपुरे, आणि बाकीच्या ज्या माझ्या रुसलेल्या आहेत 3 मैत्रिणी, मी त्यांचे नाव नाही सांगितले म्हणून आता त्यांची ओळख करून देतो। दीपाली पोची, दीपाली, मेघा मडावी, सुहानी गवई। आता सरळ सरळ नाव सांगतो, दीपाली, मेघा आणि सुहानी। मी स्वतःच किती कळत या नाही का जास्त, म्हणजे आता उत्सुक आहे त्याच्यासाठी खूप दिवसाला ट्रिप निघाली, खूप मस्तीत आहेत ते आता, म्हणून जास्तच चालू आहे त्यांचं। पहिले हनुमानजीच्या मंदिरापासून सुरुवात केली। दर्शन घेऊन घेऊ पहिलं दर्शन हनुमानजीचं। हे बघा हनुमानजीची हे आहे हनुमानजीचं मंदिर, विलासनगर, अमरावतीचंच आहे। हे बघा ही मूर्ती झाडातून निघालेली आहे। झाडातून मूर्ती निघालेली आहे बघा। पहिलं दर्शन आमचं इथूनच।
आलोय आम्ही देऊरवाड्याला आणि हे देऊरवाड्याची नदी. आता चाललो मंदिरात. ओय चला 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 चला, टाइमपास नका करू, सगळ्या गेल्या. खूप आहे, असं वाटलं आभाळ राहणार आहे पण ऊन भरपूर आहे. मिट्टू पडला आणि खूप अपेक्षेने आलो होतो की नदीत आंघोळा करू म्हणून, पण नदीला पाणीच नाही बघा. खूप घाण पाणी आहे. नेहमी आम्ही प्लॅन करून येतो पण आमचा प्लॅन सक्सेस होत नाही. चला मंदिराजवळ गेल्या बाया पोहोचल्या, आपण जायचं. जवळच आहे मंदिर. ऊन खूप आहे, खूप ऊन आहे. आणि त्यामध्ये आम्ही आज साड्या नेसलो बघा. खूप त्रास होत आहे साड्यानी. बघा किती छान मंदिर आहे. बापरे, नदीला पाणी तर काहीच नाही आहे. कुठे तेवढ्या डुबकी मारता काय? हे बघा मंदिर, देऊरवाड्याचं मंदिर. हे बघा मंदिर किती छान आहे. खूप छान मंदिर आहे, शिवजीचं आहे. सिद्धेश्वर, श्री सिद्धेश्वर महाराजांचा सिद्धेश्वर स्वप्नेश्वर मंदिर आहे. बघा नदी, खूप सुंदर मंदिर आहे. बघा किती छान परिसर आहे. तुमच्या ज्याने एनर्जी येते माझ्या. विचार आहे काय अपेक्षा करून आल्या होत्या आणि काय झालं. पाणी सोडायला खूप छान मंदिर आहे बघा. तिचा संगम आहे काकाजी. पूर्णा आणि मेघा. हा आणि एक गुप्ता आहे. हा कुठे आहे ते मधातून आहे तिकडे. अच्छा, ते तिकडे आहे. हा हा, हा संगम, हा संगम आहे नाही का. तेच तर, आता धरणाचं पाणी नाही आहे. नाही धरणाचं नदीलाही पाणी काहीच नाही आहे. नाही नाही नदीला. हे बघा इथं आहे नद्यांचा संगम. पूर्णा नदी आहे का? हे पूर्णा. हा हे इकडून आली आहे की नाही. हा, हे मेघा म्हणतात तिला. कोणते? हे इकडून. अच्छा, हे पूर्णा इकडनं आली. हे पूर्ण आली. हे पूर्ण आहे नाही. आणि हे आली की नाही. हे हे हा हा, हे मेघा वाली. हे मेघा नदी. हे मेघा नदी. अच्छा, आणि पूर्णा आणि मेघा नदीचा संगम आहे. हे गुप्ता आहे. ते मला असं तीन नदी म्हणजे खालून आहे ते. हे वाली. हो, ते खालून आहे. अच्छा, पण नदीला पाणी काहीच नाही आहे. नाही ना, आता पाऊसच नाही आहे म्हणा. पावसाळाच नाही तर काय. हा, पावसाळा असता यावेळी भरपूर पाणी राहिलं असतं. हो हो ना. आमच्या बाया खूप अपेक्षाने आल्या होत्या इथं. हा नाही बरोबर आहे ना. हो मग मागच्या वेळेस आले होते ना. हो हो हो. हे बघा मंदिर, मंदिराचा कळस. श्री सिद्धेश्वर स्वप्नेश्वर मंदिर आहे हे. बघा हे काकाजी आहे इथले पुजारी. आणि पहिले तर नंदी बैलांचं दर्शन घ्यायचं असतं. छान आहे बघा महादेवाची. हे बघा महादेवाची पिंड. गणपती. आता चाललो आम्ही खाली. कोणते मंदिर आहे ते बघूया. आणि नदी जवळ पण चाललो, कारण नदीला तर पाणी नाही आहे. थोडस दिसलं तर जरा बरं वाटलं. नदीला पाणी काहीच नाही आहे. काहीच पाणी नाही आहे. अपेक्षेनं खूप आलो होतो आम्ही. बघा कोरडी झाली आहे नदी. मंदिरात आहे शिवजीचं मंदिर. बघा आतमध्ये आहे, गुफा आहे.
गुफेत बापरे गरम. गुफेत मंदिर आहे बघा. बघा किती भुयारात आहे मंदिर. खूप छान मंदिर आहे पण गरम खूप आहे आत. बघा घाण. हे बघा खूप आतमध्ये आहे. खूप गरम आहे आत. खूप गरम आहे. पार्लर मध्ये खूप गरमी आहे बघा. घाम. खूप उष्णता आहे आतमध्ये. व्ह्यू बघा इथला किती छान आहे. खूप छान असं मंदिर. छोटच मंदिर आहे पण खूप छान आहे. चला चला आता निघूया. बाय. चालल्या सर्व निराश होऊन. नदीला पाणी नाही, आंघोळ नाही झाली. ऊन भरपूर आहे. अट्टर करता येईल. मुसळधार पाणी येणार आहे म्हणजे. हो रविवारी मुसळधार पाऊस येणार आहे. आता अट्टर करता येईल विचारा बरं. अतिवृष्टी होणार आहे. रेड झोन मध्ये येणार आहे. चला ना चला निराश होऊ नका. अजून नदी पाहू आपण समोर आहे का. तर नरसिंह महाराजचं मंदिर. बाहेर बघा किती छान मंदिर आहे. पायदा खाली करता करता खाली. बघा खूपच मस्त आहे नरसिंह महाराजचं मंदिर. गणपती महाराज. देवी माता. चला मंदिरात प्रवेश करूया आपण. बघा किती छान मंदिर आहे. नरसिंह महाराज. मंदिरात बघा गरम तर थंडा वाटून आला. लावून ठेवून नंतर करू. चला अजून एक देवदर्शनाला उतरलो आम्ही. गरमीच तशी होता बघा. बघूया देवदर्शन. आता सगळे एक एक दाखवतच आहे तुम्हाला. चला अरुणेश्वर धाम आहे हे. चल ना खाली जाऊन तू काय येतो. चला दर्शनाला एक एक दर्शनच घेऊ आपण. निघालोच आहे तर जे दिसणार त्या दर्शन घ्यायचं. आज जिथं दिसलं तिथं थांबायचं. नदी पण आहे इथं छान. हे अरुणेश्वर धाम आहे. इथे आंघोळ केल्याशिवाय जाता नाही येत मंदिरात. तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. बघा हे नदी आहे. हे पूर्णा घाट आहे. हे भुयार मार्ग आहे मंदिराचा. इथूनच दाखवतो तुम्हाला. हे इकडे आंघोळ तिकडे लागते दूर. सर्वांचे ताल पा. गरमीच तशी होत आहे. करा आंघोळ. एक एक बुचकी मारा. मंदिरात नाही जात आहेत. भुयार मार्ग आहे बघा. आंघोळ केल्याशिवाय नाही जात आहे मंदिरात. टाइमपास करायला. चला चला मग निघूया दुसऱ्या धामला. आज खूप धामच धाम आहे. खूप वर्ष झाले. आता आलोय आम्ही लाखनवाडीला गुणवंत महाराजाच्या दर्शनाला. बघा मंदिर कळस बघा. आणि आम्हाला पहिले साक्षात दर्शन दिलंय गुणवंत महाराजांनी रस्त्यातच. बघा किती छान मंदिर आहे. पहिल्यांदा आलो आम्ही इथं.
खूप दिवसाची इच्छा होती पण आज दर्शनाला आलो. चला आज एक वेळचं झालं दर्शनाचं आमचं मुहूर्त. मिरू राहिला मला व्हिडिओ. बाकीच्या गेल्या तिकडे. छान वाटत आहे इथे. एकदाचा आलोस लाखनवाडीला. बघा महाराजाचं मंदिर. चला महाराजांचं दर्शन घेऊया आपण. तू काय पण या जयाताई ऊन नाही लागला. किती ऊन आहे आज तर खूप ऊन परेशान झालो आपण. खूप छान आहे मंदिर. हे आहे गुणवंत महाराजांचं निवासस्थान लाखनवाडी. चला गुणवंत महाराजाच्या दर्शनाला जाऊया आपण. हे बघा जय गुणवंत सरकार. झालं आमचं दर्शन. सगळ्यांचे दर्शन झाले. व्हिडिओ आहे. झालं दर्शन. तू लाव अजून त्याच्यात पॉलिश. झालं का दर्शन पहिले सांगा. दर्शन कसं झालं. छान झालं ना. खूप छान वाटलं पण महाराजांच्या इथे येऊन. खूप दिवसाची इच्छा होती आमची यायची पण आज खरंच मुहूर्त चांगला झाला आणि आज चान्स भेटला आम्हाला महाराजाच्या दर्शनाचा. आता झाला लाखनवाडी आमची. छान दर्शन झालं माझ्यामुळे झालं तिचं दर्शन. असं म्हटलं तर बाया जोडतील ना आपल्याला. आम्ही नाही म्हणून जयात नाही. सगळ्यांमुळेच छान दर्शन झालं आमचं. आणि आमचे गाडी ड्रायव्हर पण चांगले आहेत. हो हो थांबवते बिचारे. काही म्हणत नाही. फोटो काढा व्हिडिओ काढा काही करा. ड्रायव्हर आमचे महादेव भाऊ सारखेच आहे. हो तसे आमचे पहिले ड्रायव्हर महादेव. महादेव भाऊची आठवण आली नाही. गाडी वाट पाहत आहे आमची. म्हटलंच नव्हतं. बस झालं बोलणं. नाही अर्पित आहे. अर्पित आहे काय. चला तर मग झालं आता दर्शन आमचं. निघालो आम्ही आता दुसरीकडे. काय पाठवलं मग काकू ना. भेटूया दुसऱ्या दर्शनाला. आता आलोय आम्ही अष्टमासिद्धीला. एकाच रस्त्यावर आहे सर्व देवदर्शन त्यामुळे सर्व दर्शना घेतच येत आहे. आता विहिरीजवळ जात आहे आम्ही. बघा अष्टमासिद्धीचा परिसर. खूप गर्दी असते इथे आणि मेन म्हणजे शुक्रवार आणि बुधवारी जास्त राहते. आज रविवार असला तरी सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे जास्त आहे. हे बघा विहिरीचा परिसर. याचं महत्व असं आहे की इथं नवस केलेले पूर्ण होतात आणि लहान बाळांना आहे बघा आंघोळीसाठी आणतात तिथे. हा आंघोळा केला ना. एक बकेट काढा बरं. शिवानी बॉटल दे का. पाणी पिऊन घ्या. बॉटल करून घे बॉटल मध्ये पाणी. बाळाची आंघोळ करण्याचे आम्ही हातपाय धुवून घेतले आता कारण आंघोळ तर काही करू शकत नाही. भरायच्यात पाणी टाक बिट्टू टाकायच्यात.
त्या सोळंके ताईनं काढलंय पाणी. चला आता बॉटल भरून तीर्थ म्हणून. हे बघा मंदिर अष्टमा सिद्धीचं. बघा छान आहे, खूप छान झालं आता मंदिर. अष्टमा सिद्धीचं मंदिर आहे. बघा सगळ्या जणी जेवायला बसल्या, सगळ्यांना भुका लागल्या. मग कोणालाच फुरसत नाहीये पायाची. सर्व काही आणलंय बा, पराठे, चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, डाळीची चटणी, कटुल्याची भाजी. बघा सगळे आपापल्या याच्यात आहे. सर्वांना भूक लागली आहे. खूप वेळ झालाय जेवणाला, 3 वाजले. चला तर आता आलोय आम्ही वायगावला गणपतीच्या दर्शनाला. कपडे चेंज. चला मेकअप उतरला आमचं. मेकअप करू काय? आलोय आम्ही गणपतीच्या दर्शनाला वायगाव इथे. आणि नंतरचा स्टॉप आहे रेवसा, गजानन महाराजचं मंदिर. आणि यांचं प्लॅनिंग चालू झालं, कारण आमची इथं आंघोळ झाली नाही. यांचं प्लॅनिंग चालू झालं आता कौंडण्यपूरला जाण्याचं. हो अमरावतीच्या जवळ, बस अमरावतीच्या जवळच उतरलं की अमरावतीतून कौंडण्यपुरा. हा हे घे ना, हे काय तुम्हालाच घेऊन आली ना मग बाहेर. हे बा हा हे बाई ट्रिप ठरवणारी आहे. कौंडण्यपूरला चला म्हणते. ठरवणारीची रील काढणार आहे थोड्या वेळानं आपण. हा हातपाय धबधबा आहे. आमची कौंडण्यपूरची ट्रिप ठरत आहे. बघूया आता कुठं नेणार आहे ते आता, कारण मी तर खूप थकली. ऊनच भरपूर आहे. चेहरा कसा झाला उन्हानं. गॉगल लावून बरं राहते. पावडर लावायची, लिपस्टिक लावायची आहे. लिपस्टिक नाही उतरली, पावडर लावायची. हे काय वायगाव वगैरे झालं तर आपण आलो होतो पाय यायचं का? सगळं पाणी सांगापूरला 2 किंवा गेलो. झालं यायचं प्लॅनिंग. रस्त्यानं ठरलं. घरी जायचंच नाही. आता जाऊ कौंडण्यपूरला. आता वायगावचं मंदिर दाखव तुम्हाला, गणपतीचं. सिद्धिविनायक मंदिर गणपती वायगाव. बघा परिसर वायगावचा.
बाया परेशान झाल्या आंघोळीसाठी. बस झालं आमचं दर्शन. आता वायगावचं. आता निघालो रेवशाला. चला आता रेवशालाच भेटूया. आता आलोय आम्ही रेवशाला. सगळे धाम दाखवतो ना मी. आता शेवटी यांनी नदी शोधून काढलेलीच आहे. पाहू आता त्या नदीला पाणी किती आहे. शोध पूर्ण झालेला आहे. आता किती बुचक्या मारतात तर पाहू. छत्री ना कोण कोई बासरी. वा नदीला पाणी आहे रे वा. चला वाव मस्त. पण आता या नदीला पाणी किती आहे. त्यात उतरू शकतो का आपण. चला टाका एक एक उडी. नदी होईल बिचारे. हे कोणती नदी आहे मग. सागर किनारे. आंघोळ नाही करत का मग? तुम्ही नाही राहिला का. नदी किनारे. काय नदी 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 बापरे. हे घ्या आली नदी. पण नदी तर किती मोठी आहे बापरे. हा हो. आम्ही आता आलो आहे साई मंदिरात. बघा किती छान मंदिर आहे. साईबाबाचं रेवशाचं मंदिर आहे. बघा किती छान मंदिर आहे. हे मुक्तिधाम माऊली ब्रह्मचारी. बघा किती छान मंदिर आहे ब्रह्मचारी महाराजांचं. सद्बुद्धी दे. चांगली बुद्धी दे. तशी चांगलीच आहे अजून चांगली दे. छोटे छोटे मंदिर आहे बघा. संत वासुदेव तात्याजी महाराज. गणपती मंदिर. आता आलोय आम्ही रेवशाच्या गजानन महाराज मंदिरात. गजानन धाम मध्ये रेवसा. गजानन धाम मंदिर रेवसा. मंदिराच्या कळसाजवळ पाय काय बंदर. कुठं आलो आपण. अमरावतीला गोल गोल फेरा मारू. आता मंदिरात जात आहो. गजानन धाम मध्ये आलो आहे आम्ही आता. बघा किती छान मंदिर आहे गजानन महाराजचं. बघा किती छान मंदिर आहे गजानन महाराजचं. आता तिथपर्यंत व्हिडिओ काढू देतात की नाही काढू देत म्हणून इथूनच येते. किती छान मूर्ती आहे महाराजांची. किती छान परिसर आहे गजानन धामचा. आता शेवटचा तीर्थ म्हणजे आमचं गजानन धाम. आता घरच्या तीर्थावर जाणार आहोत. तर आता पहिले चहा, त्याच्यानंतर मग घरी गेल्यावर स्वयंपाक. चला चहाच्या तिथे भेटू. नंतर एंड करू आपण ब्लॉगचा. बाय. छान गुळाचं आहे का.
आता उतरलो आम्ही चहासाठी. थकलो आता, चहा पहिले पाहिजे. काय चहा, गरम गरम चहा. चहाची वेळ झाली. चाय. दिवसभरचा थकवा म्हणजे एक कप चाय. खूपच मस्त. छान टेस्ट आहे ना चहाची. एकच नंबर आहे दादा चहा. अमृत तुल्य. आमच्या लेडीज बसलेल्या आहे. कसा वाटला चहा? निघाला का दिवसभराचा थकवा? एकदम मस्त फ्रेश वाटलं. फ्रेश वाटला ना? सोळंकी पेली चहा एका गोट. चला तर मग असं झाली आमची ट्रिप. देवदर्शन असे झाले आमचे. आता झाला शेवटला चहा. काय अमृततुल्य चहा. आणि सगळं आता फ्रेश होऊन आपापल्या घरी जात आहे. कशी झाली आपली ट्रिप? खूप दिवसांनी ट्रिप झाली. चला तर मग आता आमची अशी ट्रिप झाली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. रेवशाला देऊरवाडा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.